मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं मालवाहतुकीच्या क्षेत्रात यंदा भरीव यश मिळवत आर्थिक प्रगतीचा एक नवा टप्पा गाठलाय। एकट्या जुलै महिन्यात एकूण 831 रॅक लोड करून तब्बल 333.58 कोटीचं उत्पन्न मिळवलंय। विशेष म्हणजे यंदा मालवाहतुकीच्या एका नव्या प्रकारातही भर पडली आहे। कोळसा, सिमेंट, लोखंड, कंटेनर आणि दुसऱ्या वेगवेगळ्या वस्तू साहित्याची नागपूर विभागातून मोठ्या प्रमाणात रेल्वेनं वाहतूक केली जाते। जास्तीच्या सोयी दिल्या आणि उत्पादक कंपन्या संस्थांसोबत घेतलं तर मालवाहतुकीत आणखी भर घालता येईल। परिणामी रेल्वेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात गंगाजळी जमा करता येईल हे ध्यानात घेऊन रेल्वेच्या नागपूर विभागानं गेल्या काही महिन्यात वेगवेगळ्या योजना आणि उपक्रम सुरू केले आहेत। बल्लारशाह ते वर्धा या तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी मुरुम भरणीसाठी घेतलेली परवानगी आणि प्रत्यक्षात झालेलं उत्खनन यामध्ये मोठा फरक आढळून आला असून शासनाचा तब्बल 500 कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचा आरोप नंदुरी येथील बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत केलाय। शेतकरी संरक्षण समितीचे अध्यक्ष विठ्ठल बदखल यांनी दिलेल्या माहितीनुसार नंदोरी येथील शेतजमिनीतून मुरुम उत्खननासाठी सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर या पुण्यातील कंपनीला महसूल विभागाकडून फक्त 8000 ब्रास मुरुमाची परवानगी मिळाली होती। मात्र ठेकेदार खुराणा याने या ठिकाणाहून 2 लाख ब्रासहून अधिक मुरुम काढल्याचा आरोप करण्यात आला आहे। मागील काही दिवसांपासून अजिंठा लेणी परिसराचं सौंदर्य हिरवाईने फुललेलं असून पर्यटकांना आकर्षित करत आहे। रविवारी तब्बल 5000हून अधिक पर्यटकांनी लेणींना भेट दिली। या गर्दीमुळे परिवहन विभागाला तब्बल 1 लाखाचं उत्पन्न मिळालंय। मात्र वाहनांच्या मोठ्या गर्दीमुळे फरदापूर टी पॉइंटवरील पार्किंग परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। सध्या अजिंठा लेणी परिसरात धबधबा फारसा वाहत नसला तरी निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी शनिवारी, रविवारी आणि मंगळवारीच पर्यटकांची मोठी उपस्थिती असते। काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणासंदर्भात या घटनेला भगवा दहशतवाद नव्हे तर सनातनी दहशत असं म्हणायला हवं अशी प्रतिक्रिया दिली होती। यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं आहे असं वक्तव्य केलं। तसेच पुणे जिल्ह्यातील यवत येथे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं 2 समाजात तेढ निर्माण झाला होता। यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेत्यांच्या सभेमुळे यवतमध्ये तणाव वाढला असा आरोप केला। आता यावरून भाजप नेते केशव उपाध्याय यांनी जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे। मराठा आंदोलक आणि मराठा आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक हालचालींकडे सर्वांचं लक्ष असतं। गेल्या काही दिवसांपासून ते बीडमधील विविध घटनांवरून सरकार आणि पोलीस प्रशासनाकडे मागणी करत आहेत, ज्यामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे। यातच बीड दौरेही वाढले असून विविध ठिकाणी त्यांच्या गाठीभेटी असतात। बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात झाल्याची घटना घडली। पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर लिफ्ट आदळल्यानं अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला। सुदैवानं मनोज जरांगे पाटील सुखरूप बाहेर आले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील मंत्र्यांना कडक तंबी दिल्यानंतरही सरकारमधल्या मंत्र्यांचे वादग्रस्त विधान काही केल्या थांबताना दिसून येत नाही। आता पुन्हा एकदा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याचा शुक्लकाष्ट सरकारच्या मागे लागण्याची चिन्हे आहेत। राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे अकोल्यातील सामाजिक न्याय भवनात सेवा करण्यासाठी आले असताना यावेळी बोलताना त्यांनी केलेलं विधान नवा वाद निर्माण करणारं ठरलं आहे। इतकी रक्कम मागा आपण लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बाबाचं काय जातं असं शिरसाट यांनी म्हटलं आहे। दरम्यान याच मुद्द्यावरून शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीकास्त्र टाकत मंत्री संजय शिरसाटांना खडे बोल सुनावले। सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री संजय शिरसाटांच्या राजीनाम्यासंदर्भात सवाल उपस्थित केला आहे। मराठी आलीच पाहिजे, मातृभाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे। यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे। संजय राऊत पुढे म्हणाले की मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार, काय उघडायचं ते उघडून घ्या। हा महाराष्ट्र आहे, देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी माणसाचं आहे। 106 हुतात्म्यांनी इथे बलिदान दिलेलं आहे, तुम्ही दिलेलं नाही। तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात, आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्प आहात। हंसिका तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते। ती अनेक वेळा वादातही सापडली आहे। सध्या अभिनेत्रीच्या लग्नाच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू आहेत। हंसिकानं 2022 मध्ये सोहेल खतुरियाशी लग्न केलं, पण गेल्या 2 वर्षांपासून ती तिच्या पतीसोबत नाही तर तिच्या आईसोबत राहत आहे। त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाची चर्चा जोरात सुरू आहे।
प्रसिद्ध पंजाबी गायिका आणि अभिनेत्री सुनंदा शर्मा तिच्या सुरेल गायनासाठी ओळखली जाते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनंदा तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणाने व्यक्त झाली. या मुलाखतीत सुनंदाने तिच्या मासिक पाळीविषयीचा एक प्रसंग सांगितला. जेव्हा मला पहिल्यांदा मासिक पाळी आली तेव्हा मी सर्वात माझ्या आईऐवजी वडिलांना त्याबद्दल सांगितलं होतं, असं खुलासा तिनं केलाय. बटरफ्लायला दिलेल्या या मुलाखतीत सुनंदा म्हणाली, आमच्या शाळेत कधीच आम्हाला मासिक पाळीविषयी सांगितलं गेलं नव्हतं. माझ्या घरात सुद्धा कोणीच त्याविषयी बोललंही नाही. पिरियड्स विषयी माझा पहिल्यांदा संवाद वडिलांसोबत झाला होता. मराठी चित्रपटसृष्टीत भव्यतेचं नवं पर्व घेऊन येणारा दशावतारच्या आगामी चित्रपटाचा जबरदस्त टीजर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या उत्सुकतेला चांगलं उधाण आलं आहे. प्रतिभावान अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत हा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. जी स्टुडिओज प्रस्तुत ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या चित्रपटात मराठीतील दिग्गज आणि अत्यंत ताकदीचे कलाकार एकत्र आले आहेत. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेहन, प्रियदर्शनी इंदरकर आणि अभिनय बेर्डे अशा दर्जेदार कलाकारांची मांदियाळी या चित्रपटाच्या टीजरमध्ये दिसून आली आहे.